जडतील पापी जन्मांतरी जे किंवा जन्मांतरी न लगती साह्यात दाव्य वनांतरा शिखे येतो घरा नारायण ठाई तबई सुनिकाला एक चित्त आवडी अनंतार वावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ याविना सतानेक पै साधन किंवा याविना अनेक असता पै साधन वाहत अश्यान मिठोबाची न लगती साह्यात दाव्य वनांतरा सुखे येतो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतो येथे किंवा शहाणा तो धनी घेत असे न लगती साह्यात दाव्य वनांतरा सुखे येतो घरा नारायण विठ्ठला विठ्ठला वरम पुंडलिकाय गातो मुनिंदहि समागतचित्तंत महानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमा नमाला दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया पांडुरंगा करू प्रथमा नमाला दुसरे चरण संताजिया सकट विद्ये त्याधिकरण ते बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे चरणमठ काढून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळ तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्मपरानंदं मीशमानंदी वल्लभं नमो ज्ञानेश्वरा मृत्युदान शोकांदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आदत्रजनी देवाचे काय माझी वाणी माने संतावची रंजवू चित्तास या खोजिया मस्तक हे पाया बने मस्तक हे पाया बने मस्तक हे पाया बने मस्तक हे पाया बने या वारकरी संतांचा या वारकरी संतांचा या
साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरी जे नरगती साह्यात जागे वनांतरा सुखे येतो घरा नारायण प्रस्तुत सिरे करताना उड्डेला अभंग महाराष्ट्र भूषण देहुदेवाची वादग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकाराम महाराज त्याचा समर्थ 5 चरणाचा नाम पटनाचे अभंग सर्वांच्या सेवेकरता निवडला आहे. विठाला 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 या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय नामाचं महात्म्य सांगतात, नामाची पावर सांगतात, नामाची ताकद सांगतात. नाम काय करू शकत नाही, पण नाम घेणारा हा साधक नामी हा निष्ठावंत असावा लागतो. कारण नाम आणि नामी दोघांचा भेद आहे. नाम घेण्याकरता नामी असा वापरतो, नामी नामावर त्याची श्रद्धा असावी. किती श्रद्धा असावी. नाम चिंतन करत असताना ज्ञान देव मौन जपमाळा दररोज श्रीहरी जपे सदा. आज आमचे जगद्गुरु तुकोबाराय आणि हरिपाठाच्या शेवट घेतला जाणारा हा गुरु परंपरेचा पहिलाच अभंग आहे. विठाला विठाला या अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं असं आहे की आपलं हे बारड खुर्द तालुका भडगाव जिल्हा जळगाव या गावाच्या ह्या परंपरानुसार यही वर्षी अखंड हरिनाम कीर्तनी सप्ताह आयोजित केला आहे. आता सप्ताहामध्ये नामांकित असे विद्वान कीर्तनकार आपण भरलेले आहात. आणि तिसरा मुद्दा असा आहे, ज्यांचा कृपा आशीर्वादाने हा सप्ताह आहे ते परमपूजने ज्याची समाधी आपल्या गावाच्या बाजूला गावाजवळच आहे परमपूजने महेंद्र स्वामी यांच्या या पुण्यतिथी म्हणा किंवा त्याची तिथी म्हणा किंवा उत्सव म्हणा त्या निमित्तानं आपला हा सप्ताह चालू. कारण दोघं बाळत म्हटले की महेंद्र स्वामी या परिचय हे गाव आहे. जसं स्वामीचं वडगाव तसं हे दोघं गावामध्ये एक महान विभूती म्हणजे स्वामी झाले. महेंद्र स्वामी, पूर्णानंद स्वामी. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे की त्यांच्या ह्या साधूच्या या उत्सव निमित्तानं हा सप्ताह आदरणीय हरिभक्त बलरामचे बालू महाराजांच्या कुशल मार्गदर्शनाने हा सप्ताह चालू आहे. या सप्ताहामध्ये सर्वच गाणारे वाजवणारे उत्कृष्ट सगळे आहेत. स्वतः बालू महाराज उद्दुंग आहेत, आमचे बिजू नाना शिवणीकर, आमचे नानाभाऊ पातोंडेकर, आमचे खैरनार सर, त्याच पद्धतीने आमचे भिका महाराज निंबोळेकर, कल्पनाताई, सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. आणि आज माझ्याबरोबर माझ्या जोडीला आमचे तुकाराम महाराज गोंडगावकर हेही उपस्थित आहात. विठाला विठाला सप्ताहाचा पहिला दिवस असल्यामुळे कुठे लोक आज थकून गेले. मतदान कधी थकी जायला परत. हां बरोबर ना, ते जे थकणार ना लाईन मग उभं राहायचं लंबावून जात माणूस असं आहे. पहा तुम्ही या वर्षीची निवडणूक मला वेगळीच वाटली बुवा. कसे काय 8, 9, 10 वाजेपर्यंत निवडणूक मतदान करणं. आता ह्याच वर्षी वाटलं, दरवर्षी केव्हा तरी 5, 5:30, 6पर्यंत काकाला मोठा. पण मग आमदा असं कावं झालं त्याची वाट देखणं पाहिजे. वाट देखील लंबावून घ्या तो बाई संध्याकाळी सगळं घ्या जाऊया. आपलं काय तुझं म्हणणं नाही, कारण की मतदान येते असं आहे. आणि सांगायचं तात्पर्य असं आहे
की पहिला दिवस आज पहिला दिवस जेमतेमत असतो. तसं काही आमचे काही विद्वान कीर्तनकार आहे माझ्यापेक्षा विद्वान, त्या विद्वान काळ पहिला दिवस कधीच घेत नाही. बघा ना, पहिला दिवस नाही, मज्जा येत नाही. पण मला पहिला दिवस का बघ घ्यायला पहिला माझी मजा आनंदीने जाणे म्हणून. आमच्या काही बाकी मुलांना आनंदीची पनीर नाही. सप्ताह पाहिजे, कीर्तन पाहिजे, वारी नको गाव आहे ना. ते बिजून आनंद विचारतो मी आज जवळपास केव्हा तरी मी षष्टी पंचमी षष्टीला निघून जातो. आनंदी म्हणजे आनंदी, वारी म्हणजे वारकरी. हा, सरकारी वारकरी, पंढरीची वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे काही फक्त ग्रंथामध्ये केले आचरण माझे आमच्या. तो वारी करता त्यांचा फोन आला म्हणजे 21 तारीख भरली आहे, तुम्ही कोणताही घ्या म्हटलं. कोणता जो पहिलाच द्या, कारण 22 तारखेला आमच्या तयारी होऊन आम्ही आनंदीला जाणार आहे. कारण हा सप्ताह आणि माऊलीचं संजीवन समाधी सोहळा एकत्र आहे. मग मी आपल्या तुमच्या माडप छोट्या गाव या लोकांना सांगतो, आळंदीला तुमच्याकडे जाणं होणार नाही, आळंदीला कोणी जाणार नाही. मग मनाला असं समजा आळंदीला माऊलीची समाधी आहे आणि तुमच्या गावामध्ये जी स्वामीची काय समाधी, ते समाधी ही समाधी महात्म्यांच्या समाजामध्ये मुर्द्याच्या समाजाने ज्ञान जेव्हाप्रमाणे देवी ज्ञान समाधी संजीवन असं महाराज समाधी संजीवन जिवंत समाज आहे. त्या महात्म्यांचा उत्सव करायचे असले तर मनामध्ये आपण विचार करावा की आमचं गाव आळंदी जे तिथे इंद्रायणी आहे, तिथून नदी कोणती का असे ना तीर्थक्षेत्र तिथे ज्या गावला नदी आहे, जे गाव नदीच्या किनाऱ्यावर आहे त्याला क्षेत्राची उपमा आहे. आणि म्हणूनच हे खुर्द आणि बुद्रिके क्षेत्र दोघंच्या दोघं, कारण आळंदी बी दोन आहेत आणि तुमचे बाळद बी दोन आहेत. बाळद खुर्द आणि बाळद बुद्रुक. आळंदी देवाची कोणाची? मग देवाची आळंदी आहे बाको कोणती अशी? चोराची आळंदी आहे. काय आळंदी चोराची? मग कोण जन्मात विचार म्हणतात गावावर कोण जात नाही का? चोरणी गावनं नाव येते. मातामना जळगाव जिल्हा मध्ये एक गाव आहे आपलं तिकडे चोरगाव, नांदगाव चोरगाव, नंदगाव आहे. मग नंदला गेलो ना का चोरगाव, मग चोर येत का? आळंदी चोराची, आळंदी देवाची. तर दोघंही गाव तुमची नदी किनाऱ्यावर आहे, क्षेत्र आहे. भाऊ आज थकेल भागेले मस्त विसावा खायल्या, बाकी सकाळपासून तुम्ही समाधी सोडलेला हात धरा. विचार वक्ता तो वक्तांवर हे सुरतचे गेलं. कवली कीर्तन बसल्यात की जोडा चपला काढशील बसो. चप्पल काढून घ्या रे बरोबर. चपल काढ. अरे काय काटा मुळच का कीर्तन ऐकायची? असं कुठे चप्पल काढ. हा बरं झालं, तुझी हुशार आहे, इमानदार आहे. दपाली ना त्या चादर काढेल मला कसा गोळ्याने तुझी असं वाटलं. खाला खाला आणि म्हणूनच या उत्सवाचा आता पहिल्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळाच्या बाबू महाराज माझ्याकडे दिली. तुम्ही लोक मला ओळखणारी, पण मला तरी असं वाटतं की तुमच्या बालक खुर्द्यामध्ये माझे कार्यक्रम झालेले आहे. मनपैल सप्ताह आता मागल्या सप्ताहामध्ये. कारण हे तुमचे गावचे एक शिवभक्त होते, सोनार बाबाला निवाले होते ना. हां विस्पुते बाबा, विस्पुते त्यांच्याकडे माझा मुक्काम होता.
कार्यक्रम झालेले आहेत माझे बरेच दिवस झाले माणसाची ओळख तुटते. तिकडच्याही बाळकमध्ये भरपूर कार्यक्रम झालेले आहेत. जवळपास मला असं वाटतं की 15-20 वर्षाचा कालखंड गेला. 15-20 वर्ष मग आता मला नंबर लागला. आता का वहे जास्त नंबर लागत काही सांगता येत नंबर येतो कोणा नंबर कवय लागली आता येत मला. तर माझं भाग्य चांगलं मला तुमच्या गावातलं दर्शन स्वामीचं दर्शन घडलं. आणि त्यात सांगायचं एक तात्पर्य असं आहे की नामचिंतन नाम पण अभंग घेतला. मग आता दंडक आहे का? हो दंडक आहे. शास्त्राचा सिद्धांत असा आहे की वक्त्याला 2 पर्यायाने अवधान असावं. हे 2 कीर्तन मोठे महत्वाचे. कोणते? ऐका आता. एक पहिला दिवस आणि एक 7वा दिवस. या 2 दिवस मोठे महत्वाचे. का? पहिल्या दिवशी कोणता अभंग घ्यावा, 7व्या दिवशी कोणता अभंग घ्यावा. आता इथे 7व्या दिवशीचा अभंग पाहिजे. माझ्या मताने माऊलीच्या संजीवन समाधी सोहळ्याचा अभंग पाहिजे. मागणी करू नको. समाधी सोहळे पण अभंग पाहिजे. वो वक्ता आहे वो कोण आपण काय जे केले त्याने पटीच होता गोडा सांगाडं. कोणताही अभंग घ्या आपलं तसं काही म्हणणं नाही. पण 2 अभंग गुरुवरे रामदास बाबा व्यवहार सांगायचे. व्यवहार तो कसा सांगायचे ऐका. आणि पहिले व्यवहार शिका मग परमार्थ करा. ज्याला व्यवहारात करला नाही त्याला परमार्थ करायचा कसं काय? ऐका आता मी तुम्हाला व्यवहार सांगतो. पहिले व्यवहारातली जिथली गोष्ट तिथे शोभते. संतांचे सगळे अभंग आहेत. तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आदीकडून सगळे संत माझी सगळ्यांचे जेवढे अभंग आहे तेवढ्या अभंग सारखे नाही. प्रत्येक अभंगाला अधिष्ठान आहे. कोणता अभंग कवय घेऊ याची अक्कल असावी लागते. मी तुम्हाला विचारतो तुमच्या सप्ताहामध्ये कधी रामनवमी आली तरी वक्त्याने तुझा अभंग घेतला पाहिजे. धर्मरक्षावया अवतारांशी आपल्या पाठीशी भक्त हा हो अभंग पाहिजे. कदाचित तुमच्या सप्ताहामध्ये गोकुळ अष्टमी आली तर हा घेऊन या चक्र गदा हा घेऊन या चक्र गदा करी